नमस्कार. मी मोहन गोळे. आज आपण विशेष एक ब्रॉडकास्ट करतोय. त्यापूर्वी आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. विशेष ब्रॉडकास्ट काय आहे हा? तर दिवाळीचा सण आहे आणि अतिशय छान आल्हाददायी वातावरण आहे आणि हे आल्हाददायी वातावरण अजून प्रखर्षाने आपल्या पुढे यावं म्हणून हा एक हेतू आपल्या समोर ठेवला आणि माझे समवेत जे आहेत, जे ह्या फ्रेममध्ये तुम्ही पाहत असाल, ते म्हणजे आमचे मित्र अ, भाऊसाहेब केदारे. ते अतिशय शीघ्र कवी आहेत. त्यांच्या कविता तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजवरती, युट्यूब चॅनलवरती बऱ्याच वेळा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. आणि त्यांना खूप चांगलं कवी मनाचे ते आहेत आणि खूप चांगलं लिखाण त्यांचं आहे. तर म्हटलं चला आपण हा ब्रॉडकास्ट एक तयार करूयात. त्यांचं समवेत त्यांच्याकडे काही कविताचा खजाना आहे, पण वेळेनुसार आपण एक मोजक्या एक 2-3 कविता त्यांच्याकडनं आज ऐकूयात. भाऊसाहेब तुमचं नमस्कार. हार्दिक असं स्वागत आपल्या ब्रॉडकास्टमध्ये. महत्वाचं म्हणजे तुमचं जे लिखाण आहे, ते लिखाण वस्तुस्थितीला धरून प्रखरतेने मांडलेलं असतं आणि हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. कारण कवी मनाचे जरी तुम्ही असाल, तुमच्या बऱ्याच शैलीतल्या कविता आहेत, म्हणजे रोमॅन्टिक कविता पण आहेत, तशा प्रखर एखाद्या वास्तवदर्शी कविता आहेत. त्या कविता ज्यावेळेस तुम्हाला सुचतात, त्या वेळेचं तुमचं थोडस कविता घेण्यापूर्वी थोडस तुमचं त्याविषयीचं मनोगत, की जे उमलेल आम्हाला कळेल, की त्यावेळेस तुम्हाला सिच्युएशन कशी तयार होते आणि ती कविता तुम्हाला कशी सुचते किंवा एखादी घटना कशी तुमच्या समोर येते, तुम्हाला ते कसं सुचतं. कारण हा एक खरं तर सगळ्यांच्या मध्ये एक प्रश्न असणारच आहे. कुठल्याही कवीला तो प्रश्न विचारला जात नाही, खरं तर तो विचारला गेला पाहिजे. तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नमस्कार. खरं तर एक माझ्यासारख्या छोट्याशा कवीला तुम्ही एक चांगल्या पद्धतीने सन्मान देताय आणि कविता ही खरं तर मनातून सुचत असते आणि सभोवताली जे काही घडत असतं त्या घडणाऱ्या वातावरणातून किंवा जे काही चालू आहे त्याच्यावरती कवीला आपोआप त्या ज्या रचना सुचत असतात त्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि तशा पद्धतीची मांडणी आपण सातत्याने करत राहिलेलो आहे. हे अगदी कधी प्रेम कविता लिहिलेल्या असतील तर कधी दुष्काळावरती लिहिलेल्या आहेत. आता मध्ये छावा चित्रपट आला, छत्रपती संभाजी महाराजांवरती लिहिलेली कविता असेल, अशा वेगळ्या किंवा पंढरीची वारी असेल तर त्याच्यासाठी असणारी वारकऱ्यांमध्ये लिहिलेली कविता आहे. अशा वेगवेगळ्या विविध कविता लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत असतो. त्या कितपत लोकांना भावतात हे वाचल्यानंतर किंवा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर कळत असतं आपल्याला. तुमची एक मध्यंतरी कविता ओल्या दुष्काळावरती, शेतकरी आणि त्या संकटावरती, जो आता मध्यंतरी उस्मानाबाद आणि त्या पट्ट्यामध्ये जो काही झाला होता, बीड आणि उस्मानाबाद, त्याबाबत तुम्ही एक कविता लिहिली होती. हा. तर ती कविता तुम्ही 100% मी त्यावरती आहे ना एक खरं तर ती कविता गेली 4 वर्षापूर्वी लिहिलेली. परंतु कालचा जो पाऊस पडला आणि तो जो दुष्काळ तयार झाला त्याच्यावरती मी 4 वर्षापूर्वी एक कविता लिहिली आहे, दुष्काळ आवडे सर्वांना. आणि ती कविता मी तुम्हाला थोडीशी हे करून देतो. सरकारलाही कळेना दुष्काळ ओला की सुका. अहो सरकारलाही कळेना दुष्काळ ओला की सुका. प्रत्येक जण शोधत असतो फक्त त्यात मोका. सुका दुष्काळ पडला तर मंत्री चारा खातात आणि पाणी सुद्धा पुरत नाही, टँकरच्या टँकर पितात. अहो ओल्या दुष्काळात मात्र पीक जाते वाहून. ओल्या दुष्काळात मात्र पीक जाते वाहून आणि पंचनामा फक्त नावाला आणि हेच घेतात खाऊन. आणि तलाठी अधिकारी खुर्चीत बसून करतात पाणी. तलाठी अधिकारी खुर्चीत बसून करतात पाणी आणि शेतकऱ्यांच्या टाळून हे पण खातात म्हणे. अहो नाटक करून मीडिया समोर मांडतात खोटा देखावा. नाटक करून मीडिया समोर मांडतात खोटा देखावा आणि साखळी पद्धतीने सारे जण वाटून घेतात मेवा. शेतकरी आणि मजूर, शेतकरी आणि मजूर कोरपडून स्वस्तात येत ना आणि मंत्री शासन यांना मात्र दुष्काळ आवडे सर्वांना. मंत्री आणि शासन या सर्वांना दुष्काळ मात्र आवडे सर्वांना. ही माझी कविता होती. काय समारंभ आहे. 4 वर्षापूर्वी तुम्ही लिहिले, पण 4 वर्षामध्ये परिस्थिती अशी काहीच बदलली नाही. काहीच नाही. पुन्हा एकदा पाहिलं आपल्याला परिस्थिती आता पाहिली आपण. हो हो. आणि अतिशय समर्पकपणे ही कविता भाऊसाहेब तुम्ही लिहिली. म्हणजे खरंच त्या शेतकऱ्याचं दुःख कोण जाणणार आहे का नाही, हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. अतिशय सुंदर भाऊसाहेब कविता. शेतकरी वारंवार संकटात असतो आणि त्याला वालीच नाहीये अशी एक भूमिका बऱ्यापैकी जाणवते. म्हणजे सरकार आज
कोणाचा ह्याच्यावरती कधी खरं तर विचार नाही झाला विचार पाहिजे. नाही झाला. ते कोणाचा ना कोणाचा असणार आहे, बदलणार आहे, ती सगळी सिस्टीम आहे ती बदलते. पण शेतकऱ्याची परिस्थिती काय बदलली आणि त्याच्यावरती तुमचं एक आहे काव्य आहे. तर ते जर तुम्ही या ठिकाणी मांडलं तर अतिशय म्हणजे त्या विषयाला अजून चांगला दुरोचा मिळेल. खरं तर मी आता एवढा मोठा पाऊस झाला आणि आपण पाहतोय की पाऊस झाला, बाजार नाही, काय नाही, तरी पण शेतकरी हा थांबत नाही, तो लढत राहतो. पण कधी कधी तो रडतो सुद्धा, कारण त्या यातना त्याला कधी कधी सहन होत नाही. आणि म्हणून त्याच्यावरती लिहिलेली एक कविता आहे, बाप शेतात रडतो. जीव लावून जपलेला काल बैल विकला आणि बाप शेतात रडतो, झाडाखाली होय एकला. बाप शेतात रडतो, झाडाखाली होय एकला. स्वप्नवीत घडली सारी काळ्या ढेकळाच्या वाणी, राब राबून भरतो रोज शेतामध्ये पाणी. पीक जोमात येऊनी वा. पीक जोमात येऊनी, भाव नाही हो पिकाला आणि बाप शेतात रडतो, झाडाखाली हो एकला. भर उन्हाळ्यात दिसत शेत सार हिरवगार, रास धान्याची दारात उभा समोर सावकार आणि घाम गाळून राहीना, अहो घाम गाळून राहीना. आता त्याच्याच वाट्याला बाप शेतात रडतो, झाडाखाली हा एकला. अवकाळी पाऊस कधी कधी होती या गारपीट, उभं पीक कोसळून वाया जाते सारे कष्ट. मंत्री करतात हो पाहणी, मंत्री करतात हो पाहणी, पंचनामा हा नावाला आणि बाप शेतात रडतो, झाडाखाली हा एकला. कर्जमाफी होणार म्हणून बाप होता आनंदात, आश्वासन देऊन सरकारने कसा केला विश्वासघात. त्याने कंबर कसली, बरं का, तो कधी थांबत नाही. त्याने कंबर कसली, नाही खचून तो गेला. बाप शेतात रडतो, झाडाखाली ओ एकला. हळूहळू हा वाढतो असा कर्जाचा डोंगर, वाल्या कोळ्यावानी एकला नाही कुणी घेत भार. संपवतो जीवन त्याचे, अहो संपवतो जीवन त्याचे, दोष देत नाही कुणाला आणि बाप शेतात रडतो, झाडाखाली हा एकला. जितपणी नाही कोणी मल्यावर मदत देई, चिल्या पिल्यांचा आसरा बळी शासन घेई. आता शेवटचा फोटो, अहो आता शेवटचा फोटो त्याचा पेपरात हो आला आणि बाप शेतात रडतो, झाडाखाली हा एकला. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. खर तर अशा कविता ऐकले की मन दाटून येतं. आणि एक प्रसंग आत्ताच आठवला. एक मुलीची बीबीसीला छोटासा व्हिडिओ होता सोलापूर मधला, की बाप आठवडाभर आईच्या आणि त्या मुलीच्या गळ्यात फोडून रडला रडला आणि एक दिवशी त्यांनी त्याचं जीवन संपवलं. आणि असे कितीतरी जीवन हे आपल्या समोर शेतकऱ्यांचे संपतायत. खरं म्हणजे 3.5 लाखाच्या वरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि सरकार असेल किंवा कुठली यंत्रणा काम करत नाहीये का, नक्की काय होतंय हे समजत नाही. भाऊ, तुम्ही खरं तर ही कविता भावनिक खरं तर हात घातला तुम्ही. आणि मला सुचना आता तुमच्याशी पुढं कसा डायलॉग करावा खरं तर. पण डायलॉग करण्यासाठी खरं तर आपल्याला एक परमेश्वराने एक शक्ती दिलेली आहे, भक्तिभाव दिलेला आहे. आणि आपण संप्रदायामधली मंडळी असल्यामुळे आपण दुःख हलकं करण्यासाठी आपण देवाचाच धावा घेतो. आणि देव हा सर्वव्यापी आहे असं म्हटलं जातं. आणि तो खरं तर प्रत्येकाच्या सतसत विवेक बुद्धीवरती तो अवलंबून आहे. पण देव हा शेतकऱ्यांच्या बाबतीत का निष्ठुर आहे, हेच हा प्रश्न एक या ठिकाणी नक्की पडतो. तर आता आपण देवाकडे आलोय, तर तुमची एक कविता बुद्ध पांडुरंग ह्या संदर्भामध्ये वारीच्या वेळेस एक तुम्ही तिचं काहीतरी लिखाण केलं होतं.
तर खरं तर तुमच्या कवितेच्या पूर्वी मी खरं तर एक गोष्ट अशी प्रकर्षाने परमेश्वराला विनंती करेन की माझ्या शेतकरी बापाला उमेद दे आणि त्याला असं काही त्याच्याकडनं होईल भावना त्याची ती तयार होईल की अशी फक्त कमी कर ही विनंती राहील त्या पांडुरंगाला. पण थोडस मी भाऊंना त्या कविते संदर्भात मी हे करतो. खरं तर आहे ना, आपले जे काही संत आहेत ते खरं तर बहुजन संत ते आणि पांडुरंगाची निष्णात या ठिकाणी भक्ती त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळं मला एक कविता सुचली की बुद्ध पांडुरंग म्हणून अशी एक आगळी वेगळी कविता मी या ठिकाणी लिहिलेली आहे. बुद्धाची ती मूर्ती पाहून झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. नामदेव वाळवंटी सांगे कीर्तन कथा, अहो पाषाणाचा देव आपला काळा त्याचा रंग, आणि बुद्धाची ती मूर्ती पाहुनी झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. चोखोबाची झाली पायरी अभंग गाई जनी, चोखोबाची झाली पायरी अभंग गाई जनी, दर्शनाची आस देवाची आसे मनोमनी, आणि संत कानो पात्र आळवती म्हणती श्रीरंग, आणि बुद्धाची ती मूर्ती पाहुनी झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. संत सावता म्हणे शुद्ध पीक वावे पीक, आणि बुद्ध जीवनाचा आहे मार्ग सारा नेक, तीर्थी नाही देव तो आहे देहा संग, आणि बुद्धाची ती मूर्ती पाहुनी झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. वैष्णवांचा मेळा भरतो होतो गोपाळ काला, पंचशिलाचे पालन करुणी जो तो येतो वारीला, अहो पंचशिलाचे पालन करुणी जो तो येतो वारीला, चंद्रभागेत स्नान करुणी करती शुद्ध अंग, आणि बुद्धाची ती मूर्ती पाहुनी झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. वामनाथाच्या डोंगरी आहे बुद्ध लेणी, आणि ध्यान करुनी गाथा लिहिली संत तुकारामांनी, अहो ध्यान करुनी गाथा लिहिली संत तुकारामांनी, इंद्रायणीच्या तीरावरती म्हणती सारे अभंग, आणि बुद्धाची ती मूर्ती पाहुनी झाले सारे दंग, कुणी म्हणे सावळहारी कुणी पांडुरंग. ही अशी पांडुरंगाची अतिशय सुंदर. आता ज्या शेवटच्या कवितेकडे आपण वळणार आहे ती कविता काल मी ऐकली आणि ऐकल्यानंतर असं ठरलं की आपण ब्रॉडकास्ट करूयात, अजून 3-4 वेगवेगळ्या कविता घेऊयात आणि भाऊंना आपल्या ब्रॉडकास्ट मध्ये बोलूया. तर ती कवितेकडं खरं तर ती कविता छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती लिखित आहे. ती कुठल्या ह्याच्यात छापून आली? अपेक्षा मासिक अपेक्षा मासिक दिवाळी अंकामध्ये आता आलेली आहे कविता. तर ती कविता तुम्ही सगळ्यांनी जशा 3 कविता ऐकल्या तशी ही पण कविता आहे, अगदी शांतपणे ऐकून घ्या अशी मी सांगतो भाऊ. त्या कविता छावा चित्रपटाला आणि मला सुटलेली छत्रपती संभाजी महाराज यांची वरती कविता आहे. शूर शिवशंभूराजे. शिवबाचा तो पुत्र जिजाऊचे बाळ राज, औन जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज, जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. बालपणी गेले होते आग्र्याच्या कैदेत, चक्रव्यूह फोडून आले सही सलामत, हो चक्रव्यूह फोडून आले सही सलामत. आणि घाबरला औरंगजेब उतरवला त्याचा माज, आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. स्वराज्यावर चालून मोगल सरदार आले, मातीत गाडून त्यांना स्वराज्य उभारले, हो मातीत गाडून त्यांना स्वराज्य उभारले. आणि कर्नाटक तंजावर
नवरा नांगणात गाज आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. बुरानपूर होत तेव्हा औरंग्याचं नाक, लुटून या केलं सार जाळून या खाक. हो, लुटून या केलं सार जाळून या खाक. आणि अल्लाह अल्लाह करूनी तोबा तोबा करूनी उतरवला त्याने ताज आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. माशावानी तडफडत होता किल्ला घेण्यासाठी, हाती काही लागत नव्हतं जरी फौज मोठी. हो, हाती काही लागत नव्हतं जरी फौज मोठी. आणि 5 वर्ष लढूनही अजिंक्य राम शेज आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. पिसाळला चौताळला वेडा पिसा झाला, फितुरीने मग त्याने डाव साधला. हो, फितुरीने मग त्याने डाव साधला. आणि कोसळले आभाळ, अहो कोसळले आभाळ, सापडले युवराज आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. साखळ दंडात जखडला स्वराज्याचा छावा, हाल हाल करून मारले आमच्या या देवा. हो, हाल हाल करून मारले आमच्या या देवा. आणि कवी कलश मित्र रायप्पा मार माझ आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. शूर अशा छाव्याची शूर अशी गाथा, अश्रू नाही आवरत असे गुण गाता. हो, अश्रू नाही आवरत असे गुण गाता. भाऊ केदारींचे आणि भाऊ केदारींचे कोटी कोटी प्रणाम आज आणि जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. जगात होऊन गेले शूर शिव शंभूराज. काय बोलायचं आता? शब्द नाहीयेत. कालही तितकंच पुरण वाटलं ही कविता ऐकून, आजही रोमांच आणि पूर्ण छत्रपती संभाजीराजांचा जीवनपट आपल्या समोर आला. भाऊ, खरं तुमच्या लेखणीला जी धार आहे, तुम्ही त्याचे विचारी आणि प्रगल्भ विचाराची माणसं आहात. तुम्ही कायम तुम्ही तुमच्या विचारावरती ठाम राहून जे समाजाचं प्रतिबिंब मांडलं पाहिजे ना एका कवीने, एका लेखकाने, जे तुम्ही कायम मांडत आला. आज आपण ह्या काही कविता तुमच्या घेतल्या. आपण वारंवार अशा काही वेगवेगळ्या विषयांवरती बोलूयातच. आणि खरं तर तुम्ही या ठिकाणी आपल्या शॉर्ट नोटीसवरती ठरलं, तुम्ही त्याला तयार झालात आणि आपण आज या ठिकाणचं ब्रॉडकास्ट तयार करू शकलो. भाऊ, तुमचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असे आभार. खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या वेळेस पुन्हा एकदा परत नवीन कविता आणि नवीन संच घेऊन या. बरं, नुसती कविता नाहीत, त्यांचे विचारही ऐकण्यासारखे आहेत. आपण तेही ब्रॉडकास्ट करूयात. तर तुम्ही या सर्वांनी ब्रॉडकास्ट पाहिला त्याबद्दल मी, कारण आतापर्यंत तुम्ही ऐकताय म्हटल्यावर हा पाहिला. तुम्ही असंच प्रेम द्या. हा व्हिडिओ खरं तर शेअर करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी या ठिकाणी थांबतो. भाऊ, तुमचं पुन्हा एकदा आभार. खूप धन्यवाद. ओके, थँक्यू व्हेरी मच. सर्वांचा आभार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.